केंद्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या नावावर तरतुदी केल्या जातात, मात्र प्रत्यक्ष चंगळ इतरांचीच होते, अशी तीव्र टीका वर्धेतील शेतकरी आरक्षणाचे प्रणेते व काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केली. आगामी बजेटकडून शेतकऱ्यांना ठोस निर्णयांची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. हमीभाव खरेदी केंद्रे नियमित सुरू ठेवावीत, वीज, बियाणे, खत व औषधे मोफत द्यावीत, तसेच अपुऱ्या पीक विम्याऐवजी बाजारभावानुसार नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था उभारावी, अशी मागणी त्यांनी केली. दरवेळेसचं जे बजेट सादर होते त्याच्यावर वित्तमंत्री आणि प्रधानमंत्र्यांच्या या बजेटमध्ये नाव गरीब शेतकऱ्यांचं राहते, चंगळ मात्र इतरांचीच राहते. अशा प्रकारचं कृषीवरचं बजेट सादर करण्यात येते. यावेळेस तरी किमान कृषी विषयावर बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांकडून देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की किमान हमीभावात आमचा माल विकत गेला पाहिजे, हमीभाव व्यवस्थित ठरवला गेला पाहिजे, आमच्या उत्पादनाला योग्य तो भाव आणि बाजारपेठ ही उपलब्ध झाली पाहिजे, आणि सोबतच पीक विम्यासारख्या ज्या योजना आहेत त्यांच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळणारी काहीतरी व्यवस्था याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद असली पाहिजे, अशा अपेक्षा यावेळेस शेतकऱ्यांना आहे.